भाविक प्रसाद जोशी यांच्याकडे गौरी गणपती उत्सव निमित्त आरती व सत्यनारायण महापूजा। याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील वलवाडी परिसरातील भिवसननगर नमो विजया प्लॉट नंबर 40 येथील भाविक प्रसाद जोशी हे आनंदखेडे येथील रहिवासी असून गेल्या 100हून वर्षापासून सतत गौरी गणपती उत्सवाचे आयोजन करीत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून गौरी गणपती उत्सव अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पाडित आहेत। त्यानिमित्ताने दरवर्षी या ठिकाणी गौरी गणपतीचे अतिशय उत्कृष्टपणे देखावा सादर करण्यात आला होता। सजावट देखील उत्तम प्रकारे या ठिकाणी करण्यात आली होती। तर गौरी गणपती उत्सवानिमित्त काल दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी गौरी गणपतीचे आगमन झाले। त्याच्यानंतर या ठिकाणी सजावट करण्यात आली, गौरी गणपतीची स्थापना करण्यात आली। त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी विधिवत पूजा करत भाविक प्रसाद जोशी सपत्नीक भाग्यश्री जोशी यांच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली, सत्यनारायण पूजा करण्यात आली। तर यावेळी या ठिकाणी गौरी गणपतीला नैवेद्य देण्यात आला। त्यानंतर सायंकाळी 6 नंतर भाविकांच्या आगमनापर्यंत तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याचा देखील लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले आहे। या प्रसंगी या ठिकाणी भाविक प्रसाद जोशी, सौ भाग्यश्री जोशी, सौ राखी वाडिले, सौ उषाताई पाठक, सौ भारतीताई वाडिले, सौ प्रतिभा सोनार, सौ सुनंदा चित्ते, महेश देवडे, सौ प्राजक्ता देवडे, विजय कुलकर्णी, चिरंजीव भार्गव, कुमारी कृतिका, कुमारी आर्या, कुमारी मधुरा आदी सर्व या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी आरती व पूजा करण्यात आली। भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून सुरू होणाऱ्या गणपती उत्सवात ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरीचं महत्त्व हे भाद्रपद शुद्ध सप्तमी अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठ व कनिष्ठ गौरींची स्थापना केली जाते। आमच्या आनंदखेडे जोशी परिवारामध्ये जवळजवळ गेल्या 100 वर्षापासूनची ही परंपरा आजपर्यंत ताब्यात चालू आहे। अनुराधा नक्षत्रावरती गौरी स्थापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीची महापूजा व महाप्रसाद संपन्न होतो। महाप्रसादामध्ये ज्येष्ठा गौरीसाठी 16 पुरणपोळीचा व 16 दिव्यांचा नैवेद्य असतो। कनिष्ठ गौरींसाठी 8 दिव्यांचा व 8 पुरणपोळींचा नैवेद्य असतो। नैवेद्य दाखवल्यानंतर आरती संपन्न होते। त्यानंतर संध्याकाळी सर्व भाविक भक्तांसाठी व महिला मंडळासाठी हळदी कुंकू व दर्शनाची व्यवस्था केलेली असते। तसेच यावर्षी आमच्याकडे सत्यनारायणाची महापूजा सुद्धा आयोजित केलेली आहे। तरी सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी आजच्या या महाप्रसादाचा तीर्थप्रसादाचा सत्यनारायणाच्या पूजेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती।